नागपूरमधील एका घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. कडमेश्वर रोडवरील फेटरी गावाच्या परिसरातील ओयो हॉटेलमध्ये प्रियकराने प्रेयसीची हत्या केल्याचे समोर आले आहे. अलीकडील काळात प्रियकर आणि प्रेयसीमधील वाद काही नवीन नाहीत. मात्र आता नागपूरमधील एका घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. कडमेश्वर रोडवरील फेटरी गावाच्या परिसरातील ओयो हॉटेलमध्ये प्रियकराने प्रेयसीची हत्या केल्याचे समोर आले आहे. रुचिता भांगे मृतक तरुणीचे नाव. प्रेम प्रकरणातून झालेल्या या हत्येमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार नागपूरमधील कडमेश्वर रोडवरील फेटरी गावाच्या परिसरात हे तरुण जोडपं एका हॉटेलमध्ये मुक्कामासाठी गेलं होतं. ओये हॉटेलमध्ये दोघांमध्ये झालेल्या वादातून प्रियकराने चाकूने प्रेयसीच्या गळ्यावर वार केला. यामध्ये तरुणी गंभीर जखमी झाली आणि काही वेळातच तिचा मृत्यू झाला. हत्या करून आरोपी प्रियकराने हॉटेलच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारून पळ काढला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला असून फरार प्रियकराचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. समोर आलेल्या माहितीनुसार मृत तरुणीचे नाव रुचिता भांगे असून तिचे वय अंदाजे 22 वर्षे आहे. या घटनेतील प्रियकराचे नाव सौरव जामगडे असे आहे. या घटनेबाबत पोलिसांनी अशी माहिती दिली की रुचिता आणि सौरव हे काल सायंकाळच्या सुमारास फेटरी परिसरातील एका ओये हॉटेलमध्ये गेले होते. या दोघांमध्ये वाद होता. हॉटेलमध्ये मुक्कामी असताना या दोघांमधील वाद आणखी वाढला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोघांमधील वाद वाढल्याने रागाच्या भरात सौरवने रुचिताच्या गळ्यावर चाकूने वार केला. यात ती गंभीर जखमी झाली व तिचा काही काळानंतर मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपी सौरव पळून गेला. आज सकाळी हॉटेल कर्मचाऱ्यांना खोलीतून कोणताही प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्यांनी दरवाजा तोडला. यावेळी कर्मचाऱ्यांना रुचिताचा मृतदेह आढळला. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. सध्या पोलीस आरोपीच्या शोधात आहे. पोलिसांनी सौरवचा शोध घेण्यासाठी वेगवेगळी पथके रवाना केली आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे. आरोपीला लवकरात लवकर अटक केली जाईल अशी पोलिसांनी शक्यता व्यक्त केली आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.